तर नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे विल्यम शेक्सपियर यांचा एक फेमस प्ले 12th नाईट. 12th नाईट हा शेक्सपियरच्या काव्यशास्त्रातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि हसवणारे नाटक आहे. याचा मुख्य विषय प्रेम, ओळख आणि सत्वाच्या शोधाशी संबंधित आहे. या नाटकात अनेक गोंधळ, ओळखीची चूक आणि भावनांची उथलापाथल दाखविली गेली आहे. याचा कथानक एका समुद्रावर असलेल्या इलिरियातील नायक नायिकांवर आधारित आहे. कथासंवादाची सुरुवात एका वादळाने होते. व्हायोला आणि तिचा भाऊ सेबॅस्टियन यांचा एका जहाजाचा अपघात होतो. व्हायोला बचावली जाते आणि ती इलिरिया या प्रदेशात येते. तिथे तिला एक लहानशी गोंधळलेली स्थिती सापडते. त्यानंतर व्हायोला एका पुरुषाच्या रूपात सिसारियो म्हणून तेथे काम करू लागते. तिची गोंधळलेली स्थिती आणि दृष्टिकोन यावरून अनेक पात्रांचे जीवन एका वेगळ्या वळणावर जाते. व्हायोला या रूपात ड्यूक ओर्सिनियो च्या दरबारात काम करायला लागते. ओर्सिनियो हा ओलिव्हियाच्या प्रेमात पडला आहे. व्हायोला सिसोरियो ला एक संदेशवाहक म्हणून वापरतो. व्हायोला नेहमीच ओलिव्हियाच्या समोर या संदेशांची देवाणघेवाण करते आणि ओलिव्हियाला हळूहळू सिसारियोच्या रूपावर प्रेम करू लागते, जरी तिला हे माहीत नसते की ती एक महिला आहे. दुसरीकडे व्हायोला आणि सेबॅस्टियनच्या जीवनावर एक वेगळी उथलापाथल येते. सेबॅस्टियन, ज्याला व्हायोला मृत मानते, इलिरिया मध्ये पोहोचतो. त्यानंतर कथेतील चुकलेले, ओळखीचे, भ्रमाचे आणि गोंधळाच्या आधारे एक गोड नाट्यात रूपांतर होते. तर चला मित्रांनो, आता आपण या प्लेमधील मुख्य पात्र बघूया. व्हायोला ही या प्लेची हिरोईन आहे. समुद्रात अपघातामुळे ती इलिरियाला पोहोचते आणि पुरुषाच्या रूपात सिसोरियो म्हणून काम करू लागते. ओर्सिनियो, इलिरियाचा ड्यूक, जो ओलिव्हियावर प्रेम करतो. ओलिव्हिया एक सुंदर आणि शोकग्रस्त महिला, जी ओर्सिनियोच्या प्रेमाला अनदेखी करते पण सिसोरियोवर प्रेम करते. सेबॅस्टियन, व्हायोलाचा भाऊ, ज्याची इलिरियामध्ये येऊन ओळख गोंधळते. माल्वोलियो, ओलिव्हियाचा सेवक, जो स्वतःला एक श्रेष्ठ दर्जाचा मनुष्य समजतो आणि त्याच्या प्रेमाच्या हेतूने गोंधळ घालतो. तर चला मित्रांनो, आता आपण या प्लेच्या समरीकडे वळूया. व्हायोला नावाची एक सुंदर व हुशार तरुणी तिच्या जुळ्या भावासोबत सेबॅस्टियन सोबत समुद्रात प्रवास करत असते, पण त्याचं जहाज अचानक वादळात सापडतं आणि बुडतं. मोठ्या संकटातून वाचून व्हायोला किनाऱ्यावर पोहोचते, पण तिला वाटतं की तिचा भाऊ सेबॅस्टियन बुडून मेला. ती अगदी दुःखात बुडते. व्हायोला एकटी पडते अनोळख्या देशात, पण ती धीर सोडत नाही. ती निर्णय घेते की स्वतःचं वेगळं रूप घेऊन पुरुष म्हणून राहणार आहे. ती स्वतःचं नाव सिसारियो ठेवते आणि ड्यूक ओर्सिनियोचा पुरुष सेवक बनून तिथे राहते. ओर्सिनियो हा इलिरियाचा ड्यूक आहे. श्रीमंत, रुबाबदार आणि भावुक व्यक्ती आहे. तो एका सुंदर स्त्रीवर ओलिव्हियावर प्रेम करतो, पण ओलिव्हिया आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकात आहे आणि कोणाचंही प्रेम स्वीकारत नाही. ओर्सिनियो त्याचा सेवक सिसारियोला व्हायोलाला सांगते की तू जाऊन माझं प्रेम ओलिव्हियापर्यंत पोहोचव. व्हायोला मनापासून ओर्सिनियोवर प्रेम करत असते, पण ती हे सांगू शकत नाही कारण ती पुरुषाच्या वेशात आहे. सिसारियो व्हायोला जेव्हा ओलिव्हियाकडे ओर्सिनियोचं प्रेम सांगायला जाते, तेव्हा मात्र ओलिव्हिया सिसारियोवरच प्रेम करायला लागते. ओर्सिनियो ओलिव्हियावर प्रेम करतो, ओलिव्हिया
सिसारियो म्हणजेच वायोलावर प्रेम करते आणि वायोला ऑर्सनियोवर प्रेम करते. ही प्रेमाची त्रिकोणी गोष्ट अगदी गोंधळात टाकणारी आहे. दुसऱ्या दरम्यान वायोलाचा जिवंत असलेला भाऊ सेबॅस्टियन दुसऱ्या ठिकाणी वाचतो आणि इलेरियात येतो. तो आणि वायोला अगदी एकसारखे दिसतात, त्यामुळे लोकांना ते गोंधळात टाकतात. ओलिव्हिया सेबॅस्टियनला वायोला समजते आणि त्याच्याशी लग्न करते. सेबॅस्टियन गोंधळात असला तरी तो ओलिव्हियावर मोहित होतो आणि लग्नास मान्यता देतो. शेवटी सर्व गैरसमज उलगडतात. वायोला आणि सेबॅस्टियन एकमेकांना पुन्हा भेटतात आणि सत्य उघड होते. ऑर्सनियोला कळतं की सिसारियो म्हणजेच वायोला आहे आणि तो तिच्यावर प्रेम करते. वायोला आणि ऑर्सनियोचं लग्न ठरतं. सेबॅस्टियन ओलिव्हिया आधीच लग्न करतात आणि सर्व काही सुंदर गोष्टी शेवटाकडे जातात. धन्यवाद. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.